आजची डेट आहे 30 एप्रिल 2026 आणि आज आपण स्टडी करणार आहोत अलाइड अँगल फॉर्म्युले. अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके, अगोदर फॉर्म्युले समजून घ्या येणार कसे आहेत आणि मग त्यानंतर ट्रिक्स आहे बघा सिंपल. सो तुम्हाला ते कळणार आहे बघा कसं त्याला हे करायचं आहे. ठीक आहे, सो इथं मी काय करतो, 2 क्वाड्रंट इथं ड्रॉ करून घेतो. आपली क्वाड्रंट सिस्टीम. ओके, 1 2 3 4. याला 2 पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल मला. ठीक आहे, याला मी इथं मार्क करून घेतलं. ठीक आहे, मला अँगल सांगा. इथलचा अँगल किती असतो? 0. इथलचा अँगल किती असतो? 90 डिग्री किंवा रॅडियनमध्ये π/2. तुम्हाला माहिती बघा सगळे अँगल. इथलचा अँगल किती? 180 डिग्री किंवा रॅडियनमध्ये पाय. त्यानंतर हा अँगल किती? 270 डिग्री किंवा 3π/2. आणि परत इथं तुमचा अँगल किती असतो? 360 डिग्री किंवा रॅडियनमध्ये किती? 2π. ओके, हे झाले अँगल्स. आता हे बघा, यामध्ये आपल्याकडे 4 क्वाड्रंट आहे. क्वाड्रंट हा तुमचा पहिला क्वाड्रंट आहे. दिस इज युअर सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे, सिमिलरली दिस इज युअर थर्ड आणि हा तुमचा असणार आहे चौथा क्वाड्रंट. आता पहिल्या क्वाड्रंटमध्ये सेकंड थर्ड असे आपण बघणार. बघा, पहिल्या क्वाड्रंटमध्ये आपल्याला माहिती आहे सगळे बेसिक फॉर्म्युले येतील. आता काय करायचं बघा, याला मी डिवाइड केलेलं आहे 2 पार्टमध्ये. एक अलॉंग द एक्स ॲक्सिस आणि एक अलॉंग द वाय ॲक्सिस. अलाइड अँगल फॉर्म्युले मला एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग असे 2 याच्यामध्ये आपण त्याला डिवाइड करतोय. ओके, सो बघा इथं आता मी तुम्हाला हिंट सांगतो बघा काय म्हणजे काय असणार आहे. सगळ्यात अगोदर एक्स ॲक्सिसच्या अलॉंग मला अलाइड अँगल फॉर्म्युले लिहायचे आहेत. कसे येतात ते समजून घेऊया आपण. बट अगोदर बघा एक्स ॲक्सिस. आता तुम्ही जर एक्स ॲक्सिस जर बघितला तर एक्स ॲक्सिसचे अँगल काय आहेत हे बघा. 0 डिग्रीला सोडून द्या तुम्ही, बरोबर. पुढचा अँगल आहे 180 आणि त्याचा पुढचा अँगल आहे 360. 180 म्हणजे पाय आणि 360 म्हणजे 2π. ठीक आहे, मी इथं काय करतो, रॅडियनच्या फॉर्ममध्ये लिहितो सगळे आपले अलाइड अँगलचे फॉर्म्युले. म्हणजेच जर मी एक्स ॲक्सिस जर कन्सिडर जर केला, काय कन्सिडर केला मी एक्स ॲक्सिस, तर एक्स ॲक्सिसला अँगल कोणकोणते येणार आहेत? अँगल येणार आहेत 180 डिग्री म्हणजेच तुमचा पाय आणि 360 डिग्री मी रॅडियनमध्ये इथं मार्क करतो. आपल्याकडे अँगल 2 आहेत, पाय आणि 2π. ओके, हे 2 अँगल येणार आहेत. ओके, ज्यावेळेस तुम्ही एक्स ॲक्सिसच्या अलॉंग म्हणजे हे 2 अँगल पाय आणि 2π याच्या अलॉंग ज्यावेळेस तुम्ही अलाइड अँगलचे फॉर्म्युले लिहिणार आहेत त्यावेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिमेन ॲज इट इज. काय राहणार आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इथं तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन टी एफ रिमेन्स ॲज इट इज किंवा रिमेन्स सेम म्हणूया त्याला. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होणार नाही. म्हणजेच काय, साईनचा आन्सर साईन असेल, कॉसचा आन्सर कॉस असेल, टॅनचा आन्सर टॅन असेल, कोसेकचा आन्सर कोसेक असेल, सेकचा आन्सर सेक आणि कॉटचा आन्सर कॉट. इथं काही चेंज होणार नाही आहे. ओके, आता हे बघा, आता 0 आपण घेतलाच नाही. एक्स ॲक्सिसला आपण अँगल कोणते घेतले? पाय आणि 2π. सो पहिल्या क्वाड्रंटमध्ये कोणताही इथं फॉर्म्युला येणार नाही तुमचा सध्या एक्स ॲक्सिसच्या अलॉंग. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये मी इथं पाय घेतला आहे, बरोबर आहे. आता मला इथलचे फॉर्म्युले लिहायचे. कसे लिहायचे बघा. आता तुम्ही जर जनरली ऑब्झर्व जर केलं, हे व्यवस्थित ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केल्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल की जस्ट वेट, ब्ल्यू पेन वापरतो मी. जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं सेकंड क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंट एक्स ॲक्सिसच्या अलॉंग तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये ज्या माझ्या व्हॅल्यूज येतील रे त्या सांगा. 180 डिग्रीपेक्षा लार्जर आहे का स्मॉलर आहेत? म्हणजे पायपेक्षा त्या लार्जर येतील का पायपेक्षा स्मॉलर येतील व्हॅल्यूज? सेकंड क्वाड्रंटमधल्या व्हॅल्यू 180 डिग्रीपेक्षा लार्जर असतील
त्यांचे अँगल का स्मॉल असतील, असा माझा सिंपल क्वेश्चन आहे. स्मॉल असतील, बरोबर. जर स्मॉल असेल तर इथं लिहायचं कसं बघा. इथं लिहिला मी साईन, ओके, 180 मायनस थिटा म्हणजेच पाया, मी रॅडियनमध्ये लिहितोय, पाय म्हणजेच 180. हा झाला पहिला फॉर्म्युला माझा, साईन पाय मायनस थिटा. ओके, दुसरा फॉर्म्युला 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याकडं, सो कॉस पाय मायनस थिटा. तिसरा टॅन पाय मायनस थिटा. ठीक आहे. चौथा कोसेक पाय मायनस थिटा. ठीक आहे. नेक्स्ट सेक पाय मायनस थिटा. आणि पुढची कोणती राहिली, कॉट पाय मायनस थिटा. हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, जर तुम्ही एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जर अँगल घेतला, म्हणजे तर एक्स ॲक्सिसच्या अलॉंग अँगल आपला कोणता आहे, पाय आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये काय आलं, बिकॉज इट्स अ पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा येणार सेकंड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटमध्ये काही लगेच आपण पुढे डिस्कस करणार आहोत. पण मी तुम्हाला काय सांगितलं या केसमध्ये, की तुमच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिमेन्स सेम, ते ॲज इट इज राहतील. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होणार नाही. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिमेन्स सेम, ते सेम असणार आहेत. ओके, मग आता लिहायचं कसं बघा. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम म्हणजे साईन पाय मायनस थिटाची व्हॅल्यू तुमची किती येणार आहे, साईन थिटाच येईल. ओके, कॉस पाय मायनस थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे, कॉस थिटाच. टॅन पाय मायनस थिटा, टॅन थिटा. कोसेक पाय मायनस थिटा, कोसेक थिटा. सेक पाय मायनस थिटा, सेक थिटा. आणि कॉट पाय मायनस थिटा, कॉट थिटा. ओके, इथपर्यंत समजलं. हे झालं बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुमचे चेंज नाही होणार, म्हणजे ते ॲज इट इज राहतील. आता सेकंड पॉईंट याच्यामध्ये काय समजून घ्यायचं आहे, आपण स्टडी केलं आहे बघा, की सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं रे, इज एनीवन, कोणत्या व्हॅल्यू सेकंड, साइन आणि कोसेक. बरोबर. हे बघा रे, आता तर चेक काय करायचं, मी त्याला मार्क करून घेतो. हे बघा, हा साईन आणि तो कोसेक आहे, दिसला हा. हे दोघं पॉझिटिव्ह आहेत, साईन आणि कोसेक. आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये आहोत. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक असतात पॉझिटिव्ह. तर समजून घ्या, साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, याचा मिनिंग काय, की साईन आणि कोसेक यांच्या व्हॅल्यू जे आन्सर येईल ते पण पॉझिटिव्ह. म्हणजे साईन याचा आन्सर माझा असेल पॉझिटिव्ह, म्हणजे प्लस साईन थिटा. आणि कोसेक पाय मायनस थिटा याचं पण आन्सर काय असेल माझं, प्लस कोसेक थिटा. आणि बाकी सगळे काय असतील, मायनस असतील. समजलं कसं वापरलं मी इथं. तुम्हाला हे माहिती बघा, सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे. सो साईन आणि कोसेक त्याला मी मार्क केलं बघा इथं मार्करने, त्यांच्या येणाऱ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असतील. सो त्यांना मी पॉझिटिव्ह मार्क केलं इकडं राईट हँड साईडला. आणि बाकी सगळे काय झाले, तुमचे निगेटिव्ह झाले. हे झालं बघा सेकंड क्वाड्रंटसाठी. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये, म्हणजे आपण आलो तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये काय असणार आहे, की तुमच्या ज्या व्हॅल्यूज येणार आहे आता अँगलच्या, त्या 180 डिग्रीपेक्षा लार्जर असतील. सो थर्ड क्वाड्रंटचा आलाइड अँगलचा फॉर्म्युला कसा तयार होईल, बोला. सेकंड क्वाड्रंटमध्ये कसा तयार झाला, पाय मायनस थिटा. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये काय येईल रे, पाय प्लस थिटा. करेक्ट. थर्ड क्वाड्रंटमध्ये येईल पाय प्लस थिटा. साईन नंतर कोण असतं, कॉस. कॉस पाय प्लस थिटा. त्यानंतर टॅन पाय प्लस थिटा. त्यानंतर कोसेक पाय प्लस थिटा. बोला नेक्स्ट, सांगा नेक्स्ट कोण येईल, सेक पाय प्लस थिटा. आणि लास्टवाला कॉट पाय प्लस थिटा. ओके, हे 6 जण येतील. हां, आता तुम्ही मला आन्सर सांगा, काय लिहू रे मी, साईन पाय प्लस थिटा. पाय म्हणजे कोण, 180 डिग्री. कोणाच्या अलॉंग आपण अँगल घेतला आहे, एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जर असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिमेन सेम, ते चेंज होत नाही. म्हणजे साईनचा आन्सर साईनच राहील. सांगा काय लिहू आन्सर, अगोदर आन्सर सांगा, मग आपण पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विचार करू. काय लिहू, बरोबर. इथं लिहिला मी साईन थिटा. कोसेक पाय प्लस थिटा, सॉरी कॉस पाय प्लस थिटा. टॅन पाय प्लस थिटा. टॅन थिटा. कोसेक पाय प्लस थिटा. कोसेक थिटा. सेक पाय प्लस थिटा. सेक थिटा. आणि कॉट पाय प्लस थिटा. कॉट थिटा. आता आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत, थर्ड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह, टॅन आणि कॉट. हे बघा, मग हा टॅन आणि हा कॉट, हे दोघं जण असतील पॉझिटिव्ह. ठीक आहे, ह्या दोघांच्या व्हॅल्यू काय येतील, पॉझिटिव्ह येतील. मग इथं मार्क करतो बघा मी, टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि कॉटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. म्हणजे यांचा आन्सर बरं करे, मी बघा इकडं त्याला मार्करनी हे करून राहिलो. हां, मग त्यांचं येणारा आन्सर तुमचं पॉझिटिव्ह राहील. म्हणजे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आला, बरोबर.
आणि बाकी सगळे कसे राहतात निगेटिव्ह. साईन कॉस Negative. कोसेक आणि सेक काय झाले निगेटिव्ह. समजलं. ह्या हा पण क्वाड्रंट तुम्हाला आता थर्ड क्वाड्रंटमध्ये झालं पाय प्लस टिटा. ठीक आहे. मला ॲक्सिस थोडासा इकडे घ्यावं लागेल कारण इथं अजून मला बसवायचं आहे. मी काय करतो याला रब करतो या ॲक्सिसला. थोडंसं मला इकडं आणावं लागेल त्याला. जस्ट वेट हा. त्याला इकडं घेतो थोडंसं अजून राईट हँड साईडला कारण इथं आणखीन आपल्याला 6 फॉर्म्युले बसवायचे. ओके. ठीक आहे. हा आपला इथं किती होता 90 डिग्री होता. ठीक आहे. दॅट इज π/2 आणि दिस इज 270 3π/2. हां. आता आपण आलो रे चौथ्या क्वाड्रंटमध्ये बरं करे. वी आर इन नाऊ द फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटचा एक्स ॲक्सिसचा अँगल किती आहे 360 डिग्री. म्हणजे एक्स ॲक्सिस बघतो आहे मी फक्त एक्स ॲक्सिस 360 किंवा 2π. मग इथं मला सांगा तुमच्या अँगलची व्हॅल्यू 2πपेक्षा चौथ्या क्वाड्रंटमध्ये बरं करे तुमची व्हॅल्यू 2πपेक्षा लार्जर असेल का 2πपेक्षा स्मॉल असेल. Small. स्मॉल. मग इथं फॉर्म्युला लिहिताना मी कसा लिहू रे. येस एनीवन प्लीज. काय लिहू इथं साईन Sin pi minus theta. पाय का 2π. 2 pi minus theta. बरोबर. साईन इथं येईल बघा 2π मायनस थिटा. नेक्स्ट कॉस 2π मायनस थिटा. नेक्स्ट टॅन 2π मायनस थिटा. नेक्स्ट कोसेक 2π मायनस थिटा. बरोबर. नेक्स्ट सेक 2π मायनस थिटा. बरोबर. आणि सेक नंतर कोण राहिला आता कॉट 2π मायनस थिटा. बट 2πची व्हॅल्यू मी किती लिहू शकतो रे. कोण सांगतो विचार करून थोडासा. बोला 2πची व्हॅल्यू मी किती लिहू शकतो इथं. 2π म्हणजे 360 ना. बरोबर ना. पण तो 360 कुठं येते एक्झॅक्टली मी तुम्हाला जर आठवत असेल ना ज्यावेळेस आपण सायकल स्टडी केलं बघा अँगलमध्ये त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं 2π किंवा 360 किंवा 4π 6π 8π 10π जिथं तुमच्या काय होतात सायकल्स रिपीट व्हायला लागतात. म्हणजे तिथून सायकल कंप्लीट झाल्यानंतर सगळ्या व्हॅल्यूज रिपीट व्हायला लागतात. पण त्या सगळ्या व्हॅल्यूज येतात कुठं 0. ला. गुड तन्वीन. तुम्ही बघा इथं ऑब्झर्व करा. ओके. हे लक्षात ठेवत चला आपण ऑलरेडी याला डिस्कस केलेलं आहे. हे बघा इथं ऑब्झर्व करा 36 मी 0 लिहिलं आहे बघा आधी आणि कॉमा देऊन काय लिहिलं आहे मी इथं 360. म्हणजेच तुमचा 360 कुठे येतो 0वरच येतो. 720 कुठे येतो 0वरच येतो. येतं लक्षात. म्हणजेच 2πची व्हॅल्यू मी काय पुट करू शकतो 0. कळलंय. 2πची व्हॅल्यू मी काय पुट करू शकतो 0. जर मी 2πची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर इथं काय राहील रे 2π 0 झाला. म्हणजे कोण राहिला ब्रॅकेटमध्ये फक्त इथं ब्रॅकेटमध्ये 2π दिसत नाही. यांची व्हॅल्यू मी 0 पुट केली तर राहिलं कोण फक्त ब्रॅकेटमध्ये मायनस थिटा. येस. काय राहिलं मायनस थिटा. इथं कॉस मायनस थिटा. इथं टॅन मायनस थिटा. इथं कोसेक मायनस थिटा. इथं सेक मायनस थिटा आणि इथं कॉट मायनस थिटा. हे समजलं तरी कसं आलं. समजलं असेल तर लाईक करा म्हणजे मला कळेल तुम्हाला समजलं हे. ओके समृद्धी गुड. बाकीच्यांना रे ओके नागुलला पण कळलं आहे. ओके पाठक गुड. ठीक आहे वैष्णवी गुड. सगळ्यांना कळलं कारण 2πची व्हॅल्यू 0 असते बघा. सो 0 पुट केल्यामुळं इथं फक्त मायनस थिटा राहील. बरोबर. ओके. आता आपण एक्स ॲक्सिसचा अँगल घेतला होता बघा 2π. सो आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिसचा जर आपण अँगल घेतोय आलर्ड अँगल फॉर्म्युलासाठी तर आपण काय करतो इथं साईन
साईनची आपण ट्रिग्नोमेट्रीची व्हॅल्यू ॲज इट इज ठेवतो. सो साईनची व्हॅल्यू किती राहील? साईनच राहील. ओके, सो सांगा काय लिहू इथं मी? साईन थिटा. हां, पुढं cos theta, कॉस थिटा. पुढं tan theta, येस. नेक्स्ट. cosec theta, ओके, नेक्स्ट. sec theta, बरोबर. आणि इथं cot theta, कॉट थिटा. आता आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत? fourth, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह? cos and sec, कॉस आणि सेक. गुड. sec. येस येस, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. एकच मिनटं. म्हणजेच तुमचा हा कॉस आणि इथं हे बघा सेक, हा तुमचा असेल पॉझिटिव्ह. बरोबर. पण बाकी सगळे काय असतील मग? निगेटिव्ह. म्हणजे इथं इथं बघा कॉस, याचा आन्सर आहे कॉस थिटा, हा पॉझिटिव्ह राहील. सेक मायनस थिटा, त्याचा आन्सर आहे सेक थिटा. आणि बाकी सगळे निगेटिव्ह. आता हे जे फॉर्म्युले मी लिहिणार आहे, साईन मायनस थिटा, कॉस मायनस थिटा, टॅन मायनस थिटा, कोसेक मायनस थिटा, सेक मायनस थिटा, कॉट मायनस थिटा, यांच्याकडे थोडंसं व्यवस्थित बघा. यांच्याबद्दल मी तुम्हाला आणखीन थोडी माहिती देणार आहे. ठीक आहे. त्यांच्याकडे थोडंसं व्यवस्थित जर बघितलं तर तुमच्या लक्षात काय येईल, हे जे आपण जे फॉर्म्युले लिहिले आत्ता इथं नाही का, मायनस थिटा करून. बरोबर. ऑब्झर्व करून मला सांगा की यालाच, म्हणजे हे जे आत्ता आपण लिहिले याला आपण म्हणतो निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. माझा पहिला क्वेश्चन असा आहे तुमच्यासाठी की काय म्हणायचं बघा यांना? निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. कारण सगळ्यांचा अँगल इथं मायनस आलेला होता. बरोबर. सो वी कॅन कॉल इट ॲज अ निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. आता ह्या निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले मला अगोदर सांगा की हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात रे? कोणत्या क्वाड्रंटमध्ये? येस, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले येतात चौथ्या क्वाड्रंटमध्ये. आपण चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहोत. क्लिअर. म्हणजे हे डोक्यातच राहिलं पाहिजे बघा. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले म्हणजे कुठं आहे आपण? वी आर इन अ फोर्थ क्वाड्रंट. आपण चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहोत. ओके, झालं पहिलं क्लिअर. सेकंड माझा क्वेश्चन असा आहे, ह्या निगेटिव्ह अँगल फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या दोन व्हॅल्यू पॉझिटिव्ह आल्या फक्त? cos and sec. कॉस आणि सेक, एवढ्याच दोन व्हॅल्यू पॉझिटिव्ह आल्या. बाकी सगळ्या व्हॅल्यू कशा आल्या? निगेटिव्ह आल्या. आता हे तुम्हाला करेक्ट, हे तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे बघा. फॉर एक्झाम्पल, चला मी तर काय करतो, एक असेच रफली एक्झाम्पल घेतो. मला सांगा आन्सर काय येतील. कळलं ना तुम्हाला? कॉस आणि सेकच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतील फक्त, बाकी सगळे निगेटिव्ह येतील. मग मला सांगा साईन मायनस 30चा आन्सर किती येईल? -1/2. -1/2. बरोबर. ते अँगल 30 तुमचा तो 1/2 होईल. बट मी फक्त अँगलच्या फॉर्ममध्ये मायनस साईन 30 येईल. बरोबर. हे बघा रे, मी परत एकदा विचारतो तुम्हाला, तुम्ही परत एकदा सांगा. तुम्हाला ॲप्लिकेशन कळलं पाहिजे की आपल्याला ते यूज कसं करायचं आहे. निगेटिव्ह यांना म्हणणार बघा, जिथं तुमचा थिटा म्हणजे अँगल निगेटिव्ह येतोय त्यांना आपण म्हणणार आता तिथं यूज करणार आपण निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात? ते येतात चौथ्या क्वाड्रंटमध्ये. आणि तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की ह्या निगेटिव्ह अँगल फॉर्म्युल्यामध्ये फक्त कॉस आणि सेक यांचेच आन्सर पॉझिटिव्ह येतात निगेटिव्ह अँगलचे. बाकी सगळे निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे काय? सगळ्यांना मायनसनी मल्टिप्लाय होणार आहे. म्हणून साईन मायनस 30 काय झाला? मायनस साईन 30. आणि तुम्हाला साईन 30ची व्हॅल्यू माहिती आहे, ती किती असते? 1/2. सो माझा आन्सर किती आलं? -1/2. बरोबर. हां, चला आता मला सांगा टॅन मायनस 30 काय येईल? -tan 30. -tan 30. बरोबर. आणि टॅन 30ची तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे, ती किती असते? 1/√3. बरोबर. करेक्ट. आता मला सांगा कॉस मायनस 30 काय येईल? -cos 30. cos 30. कॉस 30. कॉस आणि सेक ह्या दोन व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतात. लक्षातच ठेवायचं आहे. हा आला पॉझिटिव्ह. कॉस 30 पॉझिटिव्ह येणार हा. आणि कॉस 30ची व्हॅल्यू किती असते? √3/2. 3/2. ओके. कॉस आणि सेक ह्या व्हॅल्यू तुमच्या पॉझिटिव्ह येणार आहेत, हेच तुम्हाला मी सांगतोय बघा. आता मला सांगा कॉट मायनस 30 काय येईल? -cot 30. बरोबर. -cot 30. आणि -cot 30 किती असतो? -√3. बरोबर ना. आता फायनल चला सांगा सेक मायनस 30 काय येईल? sec 30. सेक 30. sec Okay. 30 equals सेक 30 इज इक्वल टू 2/√3. 2/√3. याचा कॉसचा रिसिप्रोकल असतो तो. बरोबर.
आता क्लिअर का सगळ्यांना? कोणत्या दोन व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे तुमच्या निगेटिव्ह अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये? फक्त दोन व्हॅल्यूज तुमच्या पॉझिटिव्ह असतील, दॅट इज कॉस आणि सेक. बाकी सगळे कॉस आणि सेकचे व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतील, बाकी सगळे निगेटिव्ह असतील. आणि निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले येतात चौथ्या क्वाड्रंटमध्ये. ओके, क्लिअर? काय अवघड वाटलं का तुम्हाला? आपण आत्ताच्या आता 18 फॉर्म्युले बघितले बघा, कसे आहेत? सोपे, ट्रिक सोपी बघा. मला सांगा, जर एक्स ॲक्सिसचे जर मी अँगल जर यूज केले, एक्स ॲक्सिसचे फक्त दोनच अँगल मला यूज करायचे आहेत, पाय आणि 2π. पाय म्हणजे 180 डिग्री, 2π म्हणजे 360 डिग्री, बरोबर? हे जर मी अँगल जर यूज केले तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे राहतात? सेम राहतात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. आता मला क्विकमध्ये आन्सर सांगा, जर मला आलड अँगल फॉर्म्युला वापरायचा आहे सेकंड क्वाड्रंटसाठी, तर मी काय वापरू? पाय मायनस थिटा का पाय प्लस थिटा? पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा, बरोबर. जर मला वापरायचं आहे तिसऱ्या क्वाड्रंटसाठी, तर काय वापरू? पाय प्लस थिटा. पाय प्लस थिटा, बरोबर. आणि समजा जर मला वापरायचं आहे चौथ्या क्वाड्रंटसाठी, तर काय वापरू? 2π थिटा. 2π मायनस थिटा, करेक्ट. आता हे झालं एक्स ॲक्सिसचं. आता आपल्याला स्टडी करायचं इम्पॉर्टंट वाय ॲक्सिस. ओके, आता वाय ॲक्सिसची हिंट लक्षात ठेवा. मी सांगितलं ना तुम्हाला, दोनच हिंटवरती सगळं लक्षात राहत आहे. वाय ॲक्सिस, आता वाय ॲक्सिसचे अँगल कोणकोणते आहेत? रॅडियनमध्ये सांगा मला. रॅडियन, हे बघा इथं वाय ॲक्सिस, हा व्हर्टिकलला वाय ॲक्सिस म्हणतात, तुम्हाला माहिती आहे. एक आहे π/2 आणि दुसरा अँगल काय आहे? 3π/2. 3π/2, बरोबर. एक अँगल आहे तुमचा π/2, दुसरा अँगल आहे 3π/2. सो लक्षात ठेवा, π/2 3π/2 जर तुम्हाला दिसलं तर इथं वाय ॲक्सिस यूज झालेला आहे, ठीक आहे. आणि वाय ॲक्सिस जर यूज झाला तर आलड अँगल फॉर्म्युलामध्ये होतंय काय बघा, तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज करायचे. आता चेंज कसे होणार? साईन असेल तर साईनचं चेंज करायचं कॉस, आणि कॉस असेल तर कॉसचं चेंज करायचं आहे साईन. काय केलं समजलं आहे? साईनचं झालं कॉस, कॉसचं झालं साईन. साईनचं कॉस, कॉसचं साईन, ठीक आहे, पहिलं. सेकंड, जर टॅन असेल फंक्शन, तर टॅनचं कशामध्ये होईल? कॉटमध्ये, आणि कॉटचं कन्व्हर्जन टॅनमध्ये. ओके, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन. आणि नंबर 3 इम्पॉर्टंट अगेन, कोसेक असेल तर काय होईल सांगा आता लॉजिकली? सेक. आणि सेकचं काय होईल? कोसेक. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. एक्स ॲक्सिसचे अँगल यूज झाले पाय आणि 2π, तर तिथं काही चेंज होत नाही. जी ट्रिग्नोमेट्री ती तशीच राहते, बरोबर. बट जर इथं माझे वाय ॲक्सिसचे अँगल जर यूज झाले π/2 आणि 3π/2, तर इथं काय होणार आहे? साईनचं कॉस, कॉसचं साईन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक होईल, ठीक आहे. ओके, आता बघा, चला आलो आपण आता पहिल्या क्वाड्रंटमध्ये. मग पहिल्या क्वाड्रंटमध्ये 6 फॉर्म्युले येणार आहे परत विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस, ठीक आहे. आता मी पेनचा कलर करतो चेंज, आणि कोणता वापरू रे आता? जो तुम्हाला दिसेल चांगला. ब्ल्यू वापरला आपण, ठीक आहे. ग्रीन वापरतो, थोडासा येलो टाईप ग्रीन. हां, दिसतोय का रे? हा व्यवस्थित का चेंज करू? दिसतोय ना? ओके. आता हा साईन आहे बघा, आणि आपण पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहोत. पहिल्या क्वाड्रंटमध्ये मला सांगा, तुमचे अँगल जे असतील ते π/2 पेक्षा मोठे असतील का π/2 पेक्षा स्मॉल असतील रे? पहिल्या मोठे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये π/2 पेक्षा मोठे असतील. हां, स्मॉल, 90 पेक्षा स्मॉल असतील ना रे पहिल्या क्वाड्रंटमध्ये. मोठे कसं काय येईल? मोठे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये येईल. π/2 पेक्षा कसे असतील? स्मॉल असतील. आपण इकडे आहे ना, ह्या बाजूला आहे. आपण पहिल्या क्वाड्रंटमध्ये, पहिल्या बघा, ह्या ॲक्सिसचा अँगल 90 डिग्री आहे. आपण हे पहिल्या क्वाड्रंटमध्ये. सो तुमचे अँगल जे असतील ते कसे असतील? स्मॉल असतील. सो स्मॉल म्हणजे कसं? साईन π/2. काय लिहू? मायनस थिटा का प्लस थिटा? मग मायनस थिटा. मायनस थिटा, बरोबर. पुढचा कॉस π/2 मायनस थिटा. त्याच्या पुढचा टॅन π/2 मायनस थिटा. कोसेक π/2 मायनस थिटा. सेक π/2 मायनस थिटा. आणि फायनली कोसेक π/2 मायनस थिटा, बरोबर.
आता आपण कोणता ॲक्सिस यूज केला, एक्स का वाय? तर वाय ॲक्सिस आपण यूज केला. वाय ॲक्सिसचं तुम्हाला हिंट काय सांगितली मी, इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होतात. चेंज कसे होतात? साईनचं कॉस होईल, कॉसचं साईन होईल, बरोबर. टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक. मग मला सांगा रे आता पहिलं कोसेक कोसेक दोनदा आला का? सॉरी, तिथं मला कॉट लिहायचा असेल. थँक्यू तन्वीन, धन्यवाद धन्यवाद, मंडळा बरी आहे. हां हां चला, मी काय सांगत होतो, हां ओके. आपण आता वाय ॲक्सिसच्या अलॉंग आहोत. सो सांगा रे काय लिहू रे साईनचा आन्सर इथं? मग साईन पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस थिटा. गुड. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा, साइन थिटा. व्हेरी गुड. टॅन पाय बाय 2 मायनस थिटा, कॉट थिटा. आणि इथं खाली सगळ्यात शेवटी कॉट पाय बाय 2 मायनस थिटा, टॅन थिटा. कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा, सेक थिटा. आणि सेक पाय बाय 2 मायनस थिटा, कोसेक थिटा. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहोत रे? फर्स्ट. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? ऑल पॉझिटिव्ह. ऑल. पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह. सो हे सगळेचे सगळे पॉझिटिव्ह राहतील. ओके. सो इथं काय मायनस वगैरे द्यायची गरज नाही. ओके. चला आलो आता आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये मला सांगा, सेकंड क्वाड्रंट मध्ये आलो बरं का आपण. सेकंड क्वाड्रंट मध्ये मला सांगा आपले अँगल 90 डिग्रीपेक्षा स्मॉल असतील का 90 डिग्रीपेक्षा लार्जर असतील? मग इथं कसं लिहू? साइन पाय बाय 2 मायनस थिटा का प्लस थिटा? प्लस थिटा. बरोबर. पुढं कॉस पाय बाय 2 प्लस थिटा, इथं टॅन पाय बाय 2 प्लस थिटा, कोसेक पाय बाय 2 प्लस थिटा, ठीक आहे, सेक पाय बाय 2 प्लस थिटा, आणि फायनली कॉट पाय बाय 2 प्लस थिटा. सांगा काय लिहू? साइन पाय बाय 2 प्लस थिटा, कॉस थिटा. बरोबर. कॉस पाय बाय 2 प्लस थिटा, साइन थिटा. टॅन पाय बाय 2 प्लस थिटा, कॉट थिटा. इथं आलो शेवटी कॉट पाय बाय 2 प्लस थिटा, टॅन थिटा. कोसेक पाय बाय 2 प्लस थिटा, सेक थिटा. आणि सेक पाय बाय 2 प्लस थिटा, कोसेक थिटा. येस येस करेक्ट. आता वापरायचं आहे काय मला? आपण दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहोत रे. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? साइन आणि कोसेक. हा बाई इथं साइन आहे तुमचा, दिसतोय ना? येस. आणि इथं कोसेक आहे. हे दोघं पॉझिटिव्ह. हे दोघं पॉझिटिव्ह म्हणजेच काय? यांचा आन्सर पण पॉझिटिव्ह. बरोबर आहे. मग यांचा आन्सर काय आलेलं आहे आता आलेल्या अँगलनुसार? याचं आन्सर आलं आहे कॉस. सो हे पॉझिटिव्ह असेल. आणि ह्या कोसेकचं आन्सर आलं आहे सेक, तर हा पॉझिटिव्ह असेल. बाकी सगळे काय रे मग? निगेटिव्ह. इथं कन्फ्युजन करू नका बरं का रे. तुम्ही राईट हँड साईड कधीच नाही बघायची पॉझिटिव्ह निगेटिव्ह द्यायच्या अगोदर. तुम्हाला काय बघायचं अगोदर? लेफ्ट हँड साईड. कारण आपण आल्याड अँगलचे फॉर्म्युले लिहितोय ना. आल्याड अँगल कोणाचा आहे? हा साईनचा आहे. म्हणजे इथं कोण आहे? साईन पॉझिटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. कळतंय सगळ्यांना? मग साईन पॉझिटिव्ह असल्यामुळं त्याचं येणारं आन्सर पण, जे काय आन्सर येईल ते सुद्धा काय असतं? पॉझिटिव्ह असतं. सेकंड कोण पॉझिटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये? कोसेक पॉझिटिव्ह आहे. बरोबर. मग मी याला मार्करने हायलाईट केलं आहे बघा. मग कोसेकचा आन्सर काय आलं इथं? सेक. तो पण पॉझिटिव्ह. कळलं आहे सगळ्यांना? जर तुम्हाला कळलं असेल तर लाईक करा बरं, म्हणजे मला कळेल की तुम्हाला समजलं आहे. ओके ओके गुड. सगळ्यांना कळलं आहे. ओके ना? चला आलो आपण आता तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आता वाय ॲक्सिसचा अँगल किती दिसतोय तुम्हाला तिसऱ्या क्वाड्रंटसाठी मला यूज करण्यासाठी? 3 पाय अपॉन 2, 270 म्हणजे 3 पाय अपॉन 2. आता आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये बरं करे व्यवस्थित सांगायचं तुम्ही मला आन्सर. वी आर इन अ थर्ड क्वाड्रंट. मग जर आपण थर्ड क्वाड्रंटमध्ये जर असू तर थर्ड क्वाड्रंटमध्ये आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये? थर्ड. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये आपले अँगल 270 पेक्षा मोठे असतील का 270 पेक्षा स्मॉल असतील?
बरोबर स्मॉल. मग इथं मी फॉर्म्युला आलाय अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये कसं लिहू? साईन, मी याच्यामध्ये लिहितोय बरं का सगळे रॅडियनमध्ये, 3π/2 प्लस थिटा का मायनस थिटा? मायनस थिटा. बरोबर मायनस थिटा. इथं कॉस 3π/2 मायनस थिटा, टॅन 3π/2 मायनस थिटा, कोसेक 3π/2 मायनस थिटा, सेक 3π/2 मायनस थिटा, आणि लास्ट कॉट 3π/2 मायनस थिटा. सांगा मला आन्सर आता. साईनचा आन्सर काय येईल? अगोदर आन्सर लिहून घेऊ आपण. येस, साईन 3π/2 मायनस थिटा कॉस थिटा. बोला, कॉस 3π/2 मायनस थिटा, साइन थिटा. साइन थिटा. टॅन 3π/2 मायनस थिटा. कॉट थिटा. बरोबर. इथं शेवटी या कॉट 3π/2 मायनस थिटा, टॅन थिटा. टॅन थिटा. कोसेक 3π/2 मायनस थिटा, सेक थिटा. सेक थिटा. आणि सेक 3π/2 मायनस थिटा, कोसेक थिटा. कोसेक थिटा. ओके, कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत रे आपण? थर्ड. थर्ड क्वाड्रंटमध्ये. कोण पॉझिटिव्ह? टॅन आणि कॉट. हे बघा, इथं टॅन आहे तुमचा दिसला, आणि इथं कॉट आहे. बरोबर. हे कळतं ना सगळ्यांना? मी इकडे मार्क करतोय ते, कारण आपण त्यांच्यासाठी फॉर्म्युला लिहितोय. ओके, मग आता टॅन 3π/2 मायनस थिटाचा आन्सर आलाय माझा कॉट थिटा. म्हणजे हा जर पॉझिटिव्ह असेल माझा टॅन तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये, तर त्याचं आन्सर पण कसं? पॉझिटिव्ह. कॉट 3π/2 मायनस थिटा तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये माझा कॉट पॉझिटिव्ह आहे, म्हणून त्याचं आन्सर इथं टॅन आलं, ते पण पॉझिटिव्ह. जे काय आन्सर आलं असते तुमचं पॉझिटिव्ह राहिलं असतं. बाकी सगळ्यांना कोणतं साईन देऊ रे? निगेटिव्ह. हे विचार करायचा बरं का व्यवस्थित ह्या गोष्टींवरती. अरे, आता चौथ्या क्वाड्रंटमध्ये आलो, बट चौथ्या क्वाड्रंटमध्ये मला लिहिण्यासाठी जागा नाही. कुठे लिहू? कुठे लिहायचं रे चौथ्या क्वाड्रंटचं? आता इथं जागा कमी पडली मला थोडी. बरं ठीक आहे, मी खाली लिहू का डायरेक्ट? खाली. बरं ठीक आहे, मी काय करतो, इथं हे लिहून टाकतो फॉर्म्युले. तुम्ही आन्सर लिहून टाका मग काहीला. आता चौथ्या क्वाड्रंटमध्ये मला सांगा, चौथ्या क्वाड्रंटमध्ये आपला अँगल 3π/2 पेक्षा मोठा येईल का स्मॉल येईल? मोठा. मोठा येईल. बरोबर. येस. मग इथं कसं लिहू रे आता? साईन 3π/2 प्लस थिटा. बरोबर का? हां, याचा आन्सर इथं खाली लिहितो बरं का मी. असा चालेल ना? असं वरती क्वेश्चन आणि खाली आन्सर. ओके, नेक्स्ट. अरे, कोणाचा तरी मायक्रोफोन ऑन आहे. 3π/2 प्लस थिटा. पुढचा टॅन 3π/2 प्लस थिटा. पुढचा कोसेक 3π/2 प्लस थिटा. पुढचा सेक 3π/2 प्लस थिटा. ठीक आहे. आणि लास्ट राहिला आता कॉट 3π/2 प्लस थिटा. सांगा रे काय लिहू? साईन 3π/2 प्लस थिटा, कॉस थिटा. कॉस थिटा. कॉस 3π/2 प्लस थिटा, साइन थिटा. साइन थिटा. टॅन 3π/2 प्लस थिटा. कॉट थिटा. एकच मिनटं. अरे, रब का नाही होते. स्ट्रोक इरेजर घेतो याला. ओके, बरोबर सांगितलं तुम्ही. कॉट थिटा. नेक्स्ट कोसेक 3π/2 प्लस थिटा. सेक थिटा. सेक थिटा. सेक थिटा. सेक 3π/2 प्लस थिटा. कोसेक थिटा. कोसेक थिटा. आणि कॉट 3π/2 प्लस थिटा. टॅन थिटा. टॅन थिटा. ओके, आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत रे? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. कोण पॉझिटिव्ह? कॉस. कॉस. आणि सेक. सेक पॉझिटिव्ह. बरोबर. मग त्याच्यामुळे त्यांचे आन्सर पण कसे असतील? पॉझिटिव्ह असतील. बरोबर. मी तर पेनचा कलर थोडा चेंज करतो आता. हे बघा रे, मग हे दोघं जण असतील पॉझिटिव्ह, सो तुमचा हा पॉझिटिव्ह येईल. दिसतंय का रे? पॉझिटिव्ह. आणि हा एक पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे. बाकी सगळे निगेटिव्ह. मग निगेटिव्ह कोण कोण येईल? हे बघा,
हे आन्सर निगेटिव्ह झालं, हे आन्सर निगेटिव्ह झालं, हे आन्सर निगेटिव्ह झालं आणि हे सुद्धा याचा कॉटचा आन्सर पण काय झालं, निगेटिव्ह झालं. ओके बघा या पहिल्या क्वाड्रंटमध्ये 6 फॉर्म्युले होते आणि बाकी सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये 12 12 12, म्हणजे आपण टोटल 42 फॉर्म्युले बघितले आणि हे 42चे 42 फॉर्म्युले फक्त आणि फक्त तुमच्या एवढ्या 2च गोष्टींवरती डिपेंड आहेत. एक्स ॲक्सिसचे अँगल काय, वाय ॲक्सिसचे अँगल काय आणि काय होणार आहे. बरोबर, एकदा बघून घ्या. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. मी तुम्हाला आता काही उलटे पालटे क्वेश्चन्स विचारतो नाही का, मग तुम्ही मला सांगा की कोणता क्वाड्रंट, काय आन्सर येईल. उद्या आपण याच्यावरचे क्वेश्चन्स घेऊया. आता आज तर नाही टाइम भेटणार, आज आपण याच्यावरतीच दर्शक थोडा आणखीन फोकस करूया. ठीक आहे, ऐका मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो अजून. त्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट दिसतोय का तुम्हाला, इथं ओपन केलेला आहे बघा आपण फर्स्ट क्वाड्रंट. ओके, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये फक्त π/2 मायनस थिटा हाच आला अँगल फॉर्म्युला यूज होईल. आणि तुम्ही जर म्हणलं सर 2π प्लस थिटा जर आला तर आहे की नाही, 2π प्लस 2π म्हणजे 0 असतो, म्हणजे तुम्ही डायरेक्ट बेसिक अँगलकडे येतात. सो इथं आपण जनरली एकच फॉर्म्युला बघतो, दॅट इज π/2 मायनस थिटा. बट जर आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये आलो, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट, प्रत्येकामध्ये 2 आधार अँगलची फॉर्म्युले आहे. एक विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस आणि सेकंड विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस. बरोबर, मग मला सांगा सेकंड क्वाड्रंटमध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिसचा आधार अँगलचा फॉर्म्युला काय आहे, पाय मायनस थिटा. ओके, अँगल पाय आहे ना त्याचा, सो पाय मायनस थिटा. आणि विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस काय घेतो आपण, सेकंड क्वाड्रंट π/2 प्लस थिटा. करेक्ट. जर आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आलो, चला मी तुम्हाला तिसरा क्वाड्रंट दाखवतो. हां, जर आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आलो तर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये परत 2 आधार अँगलचे फॉर्म्युले, वन विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस आणि सेकंड विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस. सो सांगा मला एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह काय घेणार आपण फॉर्म्युला, तो पाय प्लस थिटा. बरोबर, थर्ड क्वाड्रंटमध्ये पाय प्लस थिटा. आणि जर विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस असेल तर 3π/2 मायनस थिटा. करेक्ट. आता चौथ्या क्वाड्रंटमध्ये आलो आपण. चौथ्या क्वाड्रंटमध्ये परत 2 आहेत, विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस आणि विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस. ओके, मग विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस जर असेल तर काय घेणार मी, तो फॉर्म्युला 2π मायनस गुड. आणि 2π म्हणजेच किती, 0. म्हणजे कोण राहिला इथं, मायनस थिटा राहिले. मायनस थिटा म्हणजे कोणते फॉर्म्युले, काय नाव दिलं मी त्या फॉर्म्युल्याला, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले मी दिलं, म्हणजे त्यांचं ते नावच आहे, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. बरोबर, मग निगेटिव्ह अँगल फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आन्सर ऑलवेज पॉझिटिव्ह राहणार आहे, कॉस आणि सेक. करेक्ट, बाकी ज्यांचं निगेटिव्ह येईल. आणि जर मी विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस जर घेतला तर काय होईल, आधार अँगलचा फॉर्म्युला 3π/2 प्लस थिटा. बरोबर. ओके, केलं प्रोसेस सगळ्यांनी, बघितलं सगळ्यांनी. ओके, आता चला मी विचारू काही क्वेश्चन्स. हे बघा सगळं तुमच्या पुढे ओपन आहे बरं. करे तुम्ही मला फक्त सांगत चला आता, मायक्रोफोन ऑन करून वगैरे. ठीक आहे. ओके, माझा पहिला क्वेश्चन आहे, मला सांगा साइन π/2 मायनस थिटा आन्सर काय येईल. आता कसं प्रोसेस करायचं ते सांगतो तुम्हाला नाही का, तुम्हाला क्विकमध्ये आन्सर काढायचं असेल ना. हे बघा, आता मी तुम्हाला क्वेश्चन काय विचारला, म्हणजे तुम्ही विचार कसा करणार नाही का ते पण मी तुम्हाला सांगतो. आता मी क्वेश्चन तुम्हाला असा विचारला की साइन π/2 मायनस थिटा, मला याचा आन्सर का. थिटा म्हणजे तो अँगल, तो प्रॉब्लेममध्ये काही पण असेल, सो ते लक्षात ठेवा. आपल्याला मेन बघायचं की इथं कोण आलं आहे नाही का, स्टार्टिंगला π/2 आला आहे, पाय आला आहे, 3π/2 आला आहे, 2π आला आहे की नाही, काय आला ते बघावं लागेल. आणि ट्रिग्नोमेट्री बघायची. सगळ्यात अगोदर काय चेक करायचं, सगळ्यात अगोदर चेक करायचं की ॲक्सिस कोणता यूज झाला आहे, एक्स ॲक्सिस का वाय ॲक्सिस. सगळ्यांना कळतं मी काय सांगू राहिलो. येस, सगळ्यात अगोदर तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे, आधार अँगल फॉर्म्युला वापरताना की ॲक्सिस कोणता यूज झाला, एक्स ॲक्सिस का वाय ॲक्सिस.
तो तुम्हाला कुठून समजणार आहे? तो तुम्हाला समजणार आहे अँगलवरून. आता हा π/2 आला. π/2 म्हणजे कोणता ॲक्सिस रे? वाय वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसमुळं काय झालं? साईनचं कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? कॉस. गुड. साईनचं कशामध्ये झालं? कॉसमध्ये. आता पहिलं झालं तुमचं बरोबर. आपण अगोदर ॲक्सिस चेक केला. आता चेक करायचं की आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत. आता π/2 मायनस थिटा हा ॲलर्ट अँगलचा फॉर्म्युला कोणत्या क्वाड्रंटसाठी असतो? फर्स्ट. π/2 मायनस थिटा आहे ना हा. π/2 म्हणजे 90 मायनस थिटा. कोणता क्वाड्रंट तन्वीन? 90 मायनस थिटा. फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट. हां. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह. सो हे झालं माझं फायनल आन्सर. साइन 90 मायनस थिटा कॉस थिटा. ओके. चला आता सेकंड. कॉस 3π/2 मायनस थिटा. ठीक आहे. कोणता? मी तुम्हाला 2 क्वेश्चन विचारत जाईल, तुम्ही मला आन्सर सांगत जा. बस त्याने तुमचं प्रोसेस होत जाईल बघा ब्रेन, की काय मी कसं करतोय. सगळ्यात अगोदर मला सांगा अँगल कोणता इथं 3π/2 मायनस थिटा हा अँगल आहे. ॲक्सिस कोणता यूज झाला? एक्स का वाय? वाय ॲक्सिस. मग कॉसचा आन्सर काय होईल माझं? बरोबर. कॉसचा आन्सर काय होईल? साईन होईल. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत ते सांगा आता. 3π/2 मायनस थिटा आहे. थर्ड. व्हेरी गुड. थर्ड. हे ना क्विक कळायला पाहिजे. 3π/2 म्हणजे 270 आणि मायनस आहे म्हणजे 270 पेक्षा कमी आहे व्हॅल्यू. बरोबर. म्हणजे आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहोत. आणि तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह? टॅन अँड कॉट. टॅन आणि कॉट. इथं मी कॉससाठी सॉल्व्ह करत होतो. सो हे काय होईल मग? मायनस. कळलं सगळ्यांना? कळलं असं तर लाईक करा, नाही तर मला मी परत रिपीट करेल. ओके. वैष्णवीला कळलं आहे, समृद्धीला कळलं आहे, नागुलला पण कळलं आहे, अक्रमला पण कळलं आहे. ओके. नेटकिनला ओके कळलं आहे. गुड. सुयोगला पण कळलं आहे. सुयोग लय दिवसानंतर आला बघ तू. पुढे काय होता? बॅलन्स संपलं सर. अच्छा. ठीक आहे काय हरकत नाही. पुढचा टॅन मायनस थिटा. सांगा रे आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत. आता इथं काय बघा मायनस थिटा आला आहे. मायनस थिटा म्हणजे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतात? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युल्याची एक सिंपल ट्रिक काय सांगितली? फक्त कॉस आणि सेकचे आन्सर पॉझिटिव्ह असतील, बाकी सगळे आन्सर निगेटिव्ह. मायनस टॅन थिटा झालं याचा आन्सर. गुड. सांगा आता मला सेक पाय प्लस थिटा कोणता ॲक्सिस यूज झाला? एक्स का वाय? एक्स. बरोबर. एक्स ॲक्सिस. आता पाय प्लस थिटा आहे रे, म्हणजे आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत? थर्ड. हां हे लिहायचं राहिलं माझं. एक्स ॲक्सिस यूज झाला म्हणजे सेकचा आन्सर सेकच असेल बरोबर. आणि आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहोत. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह रे? टॅन अँड कॉट. टॅन आणि कॉट. आणि आपण सेकसाठी आन्सर लिहित होतो. सो हा निगेटिव्ह झाला. कळलंय? ओके. आता आहे ना तुम्ही विचार करून सांगा मला याचा आन्सर काय येईल. अगोदर सांगा कोणता ॲक्सिस यूज झाला? एक्स ॲक्सिस. म्हणजे कोसेकचा आन्सर काय असेल माझं? कोसेकच. बरोबर. ठीक आहे. आता मला सांगा आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत? सेकंड क्वाड्रंटमध्ये. बरोबर. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह रे? साइन अँड कोसेक थिटा. साइन आणि कोसेक. सो इथं कोसेक आहे. सो आपला आन्सर कसा असेल? हे पॉझिटिव्ह असेल. गुड. नेक्स्ट. सांगा कोणता ॲक्सिस यूज झालाय? वाय. वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस ना. π/2 म्हणजे 90 म्हणजे वाय ॲक्सिस. बरोबर. वाय ॲक्सिस यूज झाला म्हणजे कॉसचा आन्सर काय येईल? साइन थिटा. साइन थिटा. व्हेरी गुड. आता मला सांगा आपण जर सेकंड क्वाड्रंटमध्ये आहोत बरोबर ना. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह रे? साइन अँड कोसेक. साइन आणि कोसेक. आपण कोणासाठी आन्सर लिहिलं? कॉससाठी. मग याला मी कोणतं साइन देऊ? मायनस. तर तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका बरं का. तुम्ही म्हणता सर माझा आन्सर तर साइन आलं, साइन पॉझिटिव्ह असतं. नाही. आपण कोणासाठी कॅल्क्युलेशन करून राहिलोय? कोणासाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून राहिलोय? कॉससाठी.
कॉसचं आन्सर ते साईन आलेलं आहे, ठीक आहे. तिथं तुमचा कोण पॉझिटिव्ह आहे, साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे. सो साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह म्हणजे साईन आणि कोसेकचं आन्सर पण पॉझिटिव्ह. इथं तुमची ट्रिग्नोमेट्री कोणती यूज झालेली आहे, कॉस. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह असतो, बरोबर. कॉस निगेटिव्ह म्हणून त्याचं आन्सर पण कसं आलं, निगेटिव्ह. कळलं सगळ्यांना हे? ओके. नेक्स्ट टॅन पाय प्लस थिटा. कोणता ऍक्सिस यूज झालाय रे? X. बरोबर, एक्स ऍक्सिस. म्हणजे टॅनचा आन्सर माझा असेल टॅन. बरोबर. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहोत? Third. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह, Tan and cot. टॅन आणि कॉट. सो टॅन आलेलाच आहे. सो ही माझा आन्सर कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. Positive. ओके, चला लास्ट सांगा कोणता क्वाड्रंट यूज झालाय. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला आलाय, फक्त मायनस Fourth. फोर्थ. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले कुठं असतात, चौथ्या क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट. गुड. आणि मला सांगा मग सेक मायनस थिटाचा आन्सर काय येईल? Minus sec theta. कसे चुकतात रे तुम्ही, बघा बरं थोडंसं पाठीमागं जाऊन, का दाखवू मी तुम्हाला? Sec theta. अरे हा, दोघच जण पॉझिटिव्ह येणार आहे, ते दोघं जण तुम्ही विसरून जाता बघा. चौथ्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं, कॉस आणि Sec. सेक. हा, मग कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, तुम्ही निगेटिव्ह सांगतात मला आन्सर. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युल्यामध्ये दोघच जण पॉझिटिव्ह येतात, कॉस आणि सेक. का पॉझिटिव्ह येतात? कारण निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले चौथ्या क्वाड्रंट मध्ये आहे, आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं, कॉस आणि सेक. Sec. म्हणून सेकचं पण आन्सर पॉझिटिव्ह आलं. ओके, कळलं आहे सगळ्यांना आजचं लेक्चर? ऑल ऑफ यू? ओके, गुड. वैष्णवी, समृद्धी, तन्वी, नागुल, सुयोग आणि नेटके. चालेल, ठीक आहे. मग मी याच्या नोट्स तुम्हाला शेअर करतो. हे फॉर्म्युले एकदा बघा, नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून काढा, आणि उद्या आपण याच्यावरचे प्रॉब्लेम्स स्टार्ट करूया. ओके, ठीक आहे, थांबूया आपण. चलो, बाय बाय.